आता ब्ल्यू नव्हता म्हणून मेसेज हाईड झाला, आता तसेच झाले. हो हो, नाही ताई आला नाही मेसेज ताई. ताई मेसेज नाही आले. कल्पा दादा आले. गुड मॉर्निंग कल्पा दादा, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचे लाडके काका, आवडते काका, राजू काका. नमस्कार, वेलकम. हो, लाईव्हवर कसं बोलायचं हे बऱ्याच जणांना मी गाईड केलेलं आहे. बरेच जण माझ्या रेकॉर्डेड लाईव्ह बघतात. बरेच जण आता तसे लाईव्ह घेतात. मी त्यांना म्हणलं लाईव्हवर तुम्ही मेसेज वाचत जा, मेसेजवर कॉन्सन्ट्रेट ठेवा. येणाऱ्या लोकांना नमस्कार करा, बोलत राहा कंटिन्यू. नाहीतर मी आलो चहा पिऊन, मी आलो आंघोळ करून 2 मिनटं तुम्ही बोला, मी भांडी घासतो, मी धुणं धुतो, तसला लाईव्ह नसो. लाईव्हचा अर्थ काय? तुम्ही लाईव्ह पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे. आपण लाईव्ह कॉमेंट्री बघतो, क्रिकेट लाईव्ह बघतो. ते काय क्रिकेटला एक शॉट मारल्यानंतर मग तो दुसरं दाखवतात का? तसं नाही ना, लाईव्ह दाखवतात. त्यामुळं लाईव्हमध्ये लाईव्ह राहायला पाहिजे. हो, बहुतेक परीक्षा दिसते आमच्या ताई. बघा, रस्त्याने चालताना पण अभ्यास, म्हणजे किती हुशार आहे बघा. बघा बघा, हो हो, रस्त्याने चालताना अभ्यास. परीक्षा आहे, तेवढंच जाता जाता एखादा डोक्यात राहिला की तो तेवढंच 2 मार्क मिळतात. म्हणजे ते 1 मिनटं पण वाया घालवत नाहीत. कलरचा नमस्कार ताई. काल आली होती मी लाईव्हला मंदा ताई. हो, माझ्या लाईव्हला सगळे असतात. हो, सकाळी ज्यांना वेळ मिळतो सकाळी असतं. कारण आता सध्या काकांचा 1 आठवडा म्हणजे अख्खा मे महिना हा लाईव्ह कंटिन्यू राहणार आपले. दिवसातनं 3 लाईव्ह तरी डॉक्टरचे डोससारखे, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री पण. हो, वेळ मिळेल तसे मिनिमम 3 लाईव्ह तरी 1-1 तासाचे घ्यायचे. आता त्या दिवशी माझे 7 तास लाईव्ह झाला. 3 तास मी बोलत होतो, 10 ते 1, आणि नंतर 2 ते 5, आणि नंतर संध्याकाळी 7 ते 8 का 9 वाजेपर्यंत. म्हणजे 6-7.5 तास लाईव्ह झाला. हो, आत्ता आले. आत्ता मेसेज तुमचे वेगळे आलेत, हे जे आलेत गावाकडचे ताईचे आलेत. हो, हे काय इथे बसलोय दुकानाजवळ, चमकतात ना हे. असं बोललं की चमकतं. हो, मला मेसेज वाचता येत नाही. हो, कालचा ड्रेस आहे. हो, ह्याच्यावर व्हिडिओ काढले काल. आज दुसरा सपोर्टिंग मेसेज टाकताय. गावाकडचे नेचर ताई. कल्पा दादा, स्टॉप का झाले? लाईट डन. हो, कल्पा दादा असतात लाईव्हवर माझ्या. कल्पा दादा असतात लाईव्हवर. त्यांना माहिती आहे, ते माझे अंपायर आहेत. हो, लेग अंपायर आहेत. लेग अंपायर आहेत. शिवादादा पण असतात, पण शिवादादा सकाळी गडबडीत असतात. शिल्पाताई पण सकाळी गडबडीत असतात. तर ते प्रतापदादा असतात. तर ते एकामेकाला सगळ्यांनी ॲडजस्ट करून दिलं आहे. तुम्ही काकांना सकाळी सपोर्ट करा, मी दुपारी करते, तुम्ही संध्याकाळी करा, व रात्री आपण सगळे सपोर्ट करू. पण रात्री लोकांना किडा येतो ना लय. हो, रात्री किडा येतो लोकांना. डुप्लिकेट ID वाल्यांचं म्हणतो. अरे स्वतः चॅनल उघडा ना, स्वतःमध्ये धमक करा. एक यूट्यूबरला चॅनल उघडायचं आणि तो चालायचा. 2 वर्ष कष्ट करावं लागतात. आता माझ्या चॅनलला 18 महिने झाले बघा. अजून 4 महिन्यांनी आपल्या चॅनलला बरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या चॅनलला 1-2 वर्ष होतील. हा माणूस 2 वर्ष लोकांना सांगतोय, लोकांशी बोलतोय. त्याची किंमत नाही. ह्या माणसाने आपल्यासाठी काय केलं तो विचार करत नाही. हो, 99 गोष्टी आपण चांगल्या केल्या, समजा एक गोष्ट चांगली नाही केली तर लोक ती एक गोष्टीनं तुम्हाला वाईट म्हणतात. हो, हा वाईट आहे. पण 99 गोष्टी त्यांनी तुमच्यासाठी काय केल्यात ते त्याचा विचार करा ना. हो, तुम्ही पांढरा शर्ट घातलात त्याच्यावरचा फक्त तुम्हाला शाईचा डाग दिसतो, पण तो अख्खा पांढरा शर्ट धुण्यामागं किती कष्ट आहेत ते दिसत नाही. हो, तुमच्या अंगावर चिक्कल फेकणारे लोक असतात. चिक्कल फेकतात हळूच मागणं, आणि म्हणतात अरे तुझ्या शर्टाला मागं डाग लागला आहे, आणि सगळ्या लोकांना दाखवू सुटतात. अरे बघा बघा बघा, याच्या शर्टाला डाग लागला आहे, बघा बघा बघा, याने डाग टाकलेला असतो आपल्या शर्टावर. असे लोक मला भेटल्यात यूट्यूबवर. काय त्यांची नावं वगैरे घेऊन काय उपयोग नाही, कारण ती नावं माझ्या मनात आहेत, मनातच राहणार, आणि शेवटपर्यंत ती कारण काय बोलण्यात काय अर्थ नाही. कारण कसं असतं